निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदारांना खुश करण्यासाठी मुंबई महापालिका 305 रस्त्यांची कामं नव्यानं सुरू करणार आहे। मात्र ही कामं घोटाळ्यात सहभागी असलेल्या 16 कंत्राटदारांना पुन्हा देण्याचा धक्कादायक निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय। या 305 रस्त्यांपैकी शहर भागामध्ये 83, पूर्व उपनगरांमध्ये 88 आणि पश्चिम उपनगरात 134 रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे। मात्र खराब दर्जाची कामं केलेल्याच कंत्राटदारांना पुन्हा उर्वरित कामं दिली तर ती कशी चांगली होणार हा प्रश्नच आहे। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती काम पूर्ण करण्याची घाई झालेल्या पालिकेकडून मुंबईकरांची पुन्हा फसवणूकच होण्याची शक्यता आहे। राजकीय पक्ष मात्र निवडणुकीवरच डोळा ठेवून उर्वरित कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी घाई करतायत। आणि पुन्हा नव्यानं दिलेली कामं आहेत ती जुन्याच कंत्राटदारांना देण्याबाबत मुंबई पालिकेनं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते पाहूयात। मुंबई महापालिकेनं अजब स्पष्टीकरण दिलेलं आहे। याच्यावरती मुंबईत एकूण 305 रस्त्यांची कामं अजून शिल्लक आहेत। यात 305 रस्त्यांपैकी अनेक रस्त्यांच्या कामांचं कंत्राट हे ठपका ठेवलेल्या 16 कंत्राटदारांना आधीच दिलेलं आहे। त्यामुळे उर्वरित रस्त्यांची कामं याच कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेतली जाणार आहेत आणि त्या कामाचे पैसे आहेत ते राखून ठेवले जातील असं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय। आणि पालिकेच्या या अजब निर्णयावरती मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी कशा पद्धतीने टीका केली आहे ती जाणून घेऊयात। हा घोटाळा होण्याच्या आधी आम्ही हा प्रस्ताव दिलेला की 50% रक्कम तुम्ही राखून ठेवा आणि जोपर्यंत काम सॅटिस्फॅक्टरी होत नाही तोपर्यंत यांचे पैसे देऊ नका। तेव्हा आम्हाला प्रशासनाने असं उत्तर पाठवलं की अशा पद्धतीचे पैसे राखून ठेवता येणार नाही। आणि मग आज तुम्ही नुसते अनाउन्समेंट करता की पैसे राखून ठेव, उद्या जर हे कंत्राटदार कोर्टात गेले त्यांना पैसे द्यावेच लागणार आहेत, त्यांना शकत नाही। त्यामुळे ही निव्वळ धूळफेक आहे। आपली भूमिका, मनसेची भूमिका त्या संदर्भात काय असणार आहे, आपण पुढे काय करणार आहात? आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की या सगळ्या ज्या रोडची कामं या कंत्राटदारांना दिलेली आहेत त्यांनी निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत। हायकोर्टाने सुद्धा तुम्हाला फटकारलेलं आहे। तर या सगळ्या गोष्टीचं रिटेंडरिंग तुम्ही 15 दिवसाचं 20 दिवसाच्या आत करू शकता, कारण सगळ्या गोष्टी तयार होत्या, फक्त रिटेंडरिंग करायची होती, पुन्हा टेंडर इन्व्हाइट करायची होती। पण सत्ताधारी पक्षांचे जे काय लागेबंदे आहेत या कंत्राटदारांबरोबर त्याच्यासाठी निव्वळ या गोष्टी केलेल्या नाहीत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे।